हॅलो हॅलो सारिका, सारिका प्लीज तुझ्या खोलीतनं बाहेर ये आणि कुठेतरी जाऊन लपू. पण का वहिनी, सगळं ठीक आहे? हॅलो सारिका माझं ऐक, वेळ वाया घालवू नको. तुझ्या रूम मधनं बाहेर पड. मी इथे पाठीत ऐकले की तुझ्या जीवाला धोका आहे, तिला कुणीतरी मारायला येत आहे तिथे. सारिका प्लीज प्लीज निघ तिथून. काय बोलतेस वहिनी तू? हॅलो तू जो कोणी येणार आहे तो तुझ्या लेफ्ट साइडने येईल. मी सुद्धा पोलिसांना घेऊन येते तिथे. प्लीज प्लीज वेळ वाया घालवू नकोस, निघ तिथून. हो हो पण वहिनी हॅलो. एकतर न सांगताच गायब झाली आणि आता फोन उचलत नाहीये. अरे पण असं कोणी करतं का? कमीत कमी सांगून तर जायला हवं ना. कदाचित एखादा प्रॉब्लेम असेल म्हणून नसेल उचलला. तू ना नेहमीच कमॉन, आता प्रॉब्लेम मध्ये अडकलोय ना आपण. ऍटलीस्ट त्यांनी आपल्याला सांगायला हवं होतं. नाहीतर काय, अगदी लहान मुलांसारखं वागते, काही काळजीच नाहीये. हे बघा माझं ऐका, आधी घरात जाऊन बघूया आपण. असू शकते की घरात असेल ती. हा चला चला. इथे एवढा अंधार काय? मी लाईट चालू करतो. हे काय? सारिका, मला आधीपासूनच वाटत होतं की त्या मुलीच्या जीवाला धोका आहे. मी ही गोष्ट लाईटली नको घ्यायला हवी होती. मी त्या लोकांवरच विश्वास ठेवायला नको होता. इतका अस्वस्थ का होतोस दया? कदाचित ती मुलगी ठीक असेल. तुला माहित नाही अभिजित, या मुलीला एक असा आजार आहे ज्यामुळे प्रत्येक वेळी तिचा जीव धोक्यात असतो. कुणी काहीही करू शकतं तिच्यासोबत, तिला काही कळणार सुद्धा नाही. करणार सुद्धा नाही? सर ती कोमात आहे का? नाही, कोमामध्ये नाही. एक विचित्र आजार आहे. मी सुद्धा या आजाराबद्दल कधीच ऐकलं नाहीये. सारिका, आजारी मुलीला तिच्या कुटुंबातल्या लोकांना का मारायचंय? जितकं मी त्या लोकांना ओळखू लागलोय, मला वाटतंय की त्या लोकांचा हेतू काही बरोबर नाही. सारिकाला मी आता काही दिवसांपूर्वीच भेटलो होतो. एक दिवस मी ऑफिसमधून जेव्हा घरी जात होतो, हे काय करत होतीस तू? हा, एवढ्या मोठे ट्रक समोरून गेला, तुला दिसलं नाही का? तो हॉर्न वाजवत होता, ऐकलं नाहीस का तू? हा, आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होतीस का? असं वाटतं ही बघू शकत नाही, ऐकू शकत नाही. मग ही रस्त्यावर एकटी काय करते? कोण कोण आहे इथे? आकाश दादा, तुम्ही कोण आहात? म्हणजे तुम्ही बघू शकता? मग तुम्हाला मी आणि तो ट्रक दिसला नाही का? चिरडून निघून गेला असता तो तुम्हाला, जर मी तुम्हाला वाचवलं नसतं तर. सॉरी, मला खरंच दिसलं नाही. सारिका, सारिका तू ठीक आहेस ना? सारिका तू एकटी कुठे निघून गेली होतीस? तुला काय झालं असतं तर? मी आधीच सांगितलं होतं, आम्ही प्रॉपर्टी बघायला जातोय. तिला सोबत घेऊन जायची गरजच नव्हती. पण माझं कुठे कोणी ऐकतं? रजनी प्लीज आता बस कर ना. या बरोबर बोलतायत. मी स्वतः बघितलं, यांच्या लेफ्ट बाजूने एवढा मोठा ट्रक आला, यांना दिसलाच नाही. त्याने हॉर्न वाजवला, ऐकला नाही.
चिरडून निघून गेला असता ट्रक जर मी नसतो तर. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. खरं तर सर हिला ना नाही तो ट्रक येताना दिसला असेल, नाही ऐकू आला असेल. म्हणजे हे सगळं म्हणजे तुम्हाला फक्त वस्तू आणि प्रत्येकाचा हा म्हणजे डावीकडचं काही दिसत नाही, फक्त उजवाच भाग दिसतो. हो सर. आता या क्षणी मी जो तुमच्या समोर उभा आहे फक्त अर्धाच दिसतोय. तुम्हाला तुमच्या डावीकडचं काहीच दिसत नाही का? नाही सर, नाही बघू शकत. कोणी माझ्या कितीही जवळ उभं असलं, जर तो माझ्या डाव्या बाजूला उभा आहे तर ना त्याचा मला आवाज ऐकू येतो ना मला तो दिसतो सर. मला एक मेंदूचा आजार आहे, हेमिस्पेशल निग्लेक्ट. ह्या आजारामुळे सर माझा मेंदू लेफ्ट साईड रजिस्टर करू शकत नाही सर, फक्त राईट साईड समजते सर त्याला. म्हणूनच तुम्ही ह्या सगळ्या पेंटिंग्स, ही सगळी माणसं फक्त त्यांची राईट साईड बघू शकते सर मी. तर या आजारावर काही उपाय तर असेल. आणि तुम्ही सगळ्यांनी यांना बाहेर रस्त्यावर जाऊच कसं दिलं? तुम्हाला तर माहित होतं ना की यांच्यासोबत काय होतं, तरी यांना काही झालं असतं तर? सर तुम्हीच सांगा ना सर, हिने स्वतःचं डोकं वापरायला हवं ना सर. हिला काय गरज होती रस्त्यावर एकटीला जायची? सर ही काय लहान मुलगी आहे का की 24 तास आम्ही हिच्यावर नजर ठेवू? इनफॅक्ट आम्ही हिच्यासाठी एक बेबी सिटर अपॉइंट केली असती जी 24 तास हिच्यावर नजर ठेवेल. आता हे सगळं बोलून काय उपयोग आहे? चूक आपली आहे आणि हे सगळं तुम्ही मान्य करा किंवा नका करून मी करतो. सर आय एम सो सॉरी सर. सर ही चूक पुन्हा होणार नाही सर. सारिका माझी लहान बहीण आहे, तिची काळजी घेणं माझी जबाबदारी आहे सर. बरोबर, यापुढे असं अजिबात होणार नाही. आणि तसंही तुझ्या औषधांची वेळ झाली ना, चल औषधं घेऊया. सर हा तर खूपच भयंकर आजार आहे. म्हणजे तिच्या लेफ्ट साईडनी जर कोणी तिच्यावर हल्ला केला तर तिला कळणार सुद्धा नाही. एक्झॅक्टली, याच गोष्टीची तर मला भीती आहे. एक तर हा आजार, वरून करोडोच्या संपत्तीची एकुलते एक वारीस आहेत. सारिकाचे आई बाबा एका ऍक्सिडेंटमध्ये मारले गेले, सारिका वाचली, पण तिला हेमिस्पेशल निग्लेक्ट हा आजार झाला. तिच्या आजूबाजूला तिची काळजी घेणारी तर खूप सारी माणसं आहेत, पण त्यांच्यापैकी माहिती नाही किती जण आहेत जे प्रामाणिकपणे तिच्या भल्याचा विचार करतात. का असं का वाटतंय तुला? अभिजित, तिच्या इच्छापत्रानुसार सारिकाच्या नंतर सगळी प्रॉपर्टी तिच्या नातेवाईकांना मिळणार आहे. आणि मला आधीपासूनच ही लोक चांगली नाही वाटत. आता काही दिवसांपूर्वी मी तिच्या बर्थडे पार्टीला सुद्धा गेलो होतो. चल सारिका, केक काप लवकर. दादा 2 मिनिटं अजून वेट करूया ना. दया सर येतच असतील, मी त्यांना सुद्धा बोलवलंय. कमीत कमी आम्हाला तर सांगायचं होतं. अरे कोणी काय नाही सांगितलं रे. ओ आय एम सो सॉरी, यायला थोडा उशीर झाला. तुला मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे. मी घेते, दे दे. तुम्हाला मी याआधी भेटलो नाही. मी सांगते, ही कृती आहे. सारिका सारख्या पेशंट्सला सांभाळण्याचं हिने ट्रेनिंग घेतलंय आणि मी हिला 24 तास सारिका सोबत राहण्यासाठी अपॉइंट केलंय. मला वाटते आता तुम्हाला सारिकाची काळजी करण्याची गरज नाही. अगदीच. आणि मला आशा आहे की कृती सोबत सारिका सेफ राहील. ऍब्सोल्युटली. माझी चूक आहे, फक्त माझी चूक आहे. मी तिला त्यांच्या भरोशावर सोडायलाच नको हवं होतं. मारून टाकलं असेल त्याने तिला घराला. कुठे आहे ती? हा, काय केलं तुम्ही लोकांनी? सर आम्हाला नाही माहित काय झालं ते, आणि आम्ही तर काहीच नाही केलं सर. झालंय काय इथे? सर ड्रॉइंग रूमची अवस्था बघून आम्ही एवढे घाबरलो की सर आम्ही आत गेलोच नाही. आधी हे सांग की सारिका कुठे आहे? सर आम्हाला काहीच माहित नाही सर. आम्ही काहीच बघितलं नाही सर. आम्ही हे सगळं बघून एवढे घाबरलो होतो की आम्ही सरळ तुम्हालाच फोन केला. ठीक आहे, आम्ही बघतो. पंकज, या सगळ्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड कर आणि कुणालाच आत येऊ देऊ नकोस. सारिका,
सारिका, सारिका. इथे तर काहीतरी भयानक घडलंय. एवढं रक्त तर एका माणसाचं असू शकत नाही. हा, सर हे बघा, कोणीतरी दरोडा घालण्याच्या हेतूने आलं होतं, पण पैसे घेऊन जाऊ शकला नाही. ज्याने कोणी थांबवण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर हल्ला चढवला. सर, इथे बॉडी आहे. सारिका, ही तर मनाली आहे. यापुढे असं अजिबात होणार नाही. आणि तसंही तुझ्या औषधांची वेळ झाली ना. सारिकाची धाकटी वहिनी, जयंतची वाईफ. सारिका कुठे आहे? ओ नो. दया, हा, ही कृती आहे. सारिका सारख्या पेशंट्सना सांभाळण्याचं हिने ट्रेनिंग घेतलंय. ही तर कृती आहे. कृती. हो, सर पल्स चालू आहे. ही जिवंत आहे. ही सारिकाच्या रूमच्या बाहेर. सारिका, सारिका. फ्रेडी, लवकर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था कर. हिला हॉस्पिटलला पाठवावं लागेल. सारिका, सारिका. सारिका, सारिका. अभिजित. काय नाही. काय झालं? हा, काय? रिलॅक्स, रिलॅक्स. सारिका, सारिका, बाहेर, बाहेर. पूर्वी ये बाहेर. सांभाळू ना. तू ठीक आहेस? बस बस, इथे बस. थँक गॉड ही सापडली. तू ठीक आहेस? सगळ्यांना मारून टाकलं. सगळ्यांना मारून टाकलं सर. एक मिनिट. कोणी केलं हे सगळं? कोण होता तो? द्या सर. काय झालं? सगळ्यांना मारून टाकलं सर. कोण मारलं. कोणी? कोणी मारलं? दया, मारलं त्याने. आय थिंक हिला सुद्धा लवकरात लवकर हॉस्पिटलला नेलं पाहिजे. हिची अवस्था बरी नाहीये. हो बरोबर आहे. असं वाटतं हिला धक्का बसलाय. पूर्वी पकड हिला. उचल, उचल. सर, माझ्या बायकोचा खून झालाय सर. सर प्लीज, सर प्लीज, मला तिला बघायचं एकदा सर. मिस्टर जयंत, तुमच्या बायकोच्या मृत्यूचं आम्हाला सुद्धा दुःख आहे, पण आम्ही तुम्हाला आतमध्ये जाऊ देऊ शकत नाही. 3 लोकांवर हल्ला झालाय. एकाचा मृत्यू झालाय, एक जखमी आहे आणि एक धक्क्यात आहे. आणि तुम्ही म्हणताय की तुम्हाला काहीच माहिती नाही. हा, खरंच आम्हाला काहीच माहित नाहीये सर. इनफॅक्ट आम्ही इथे सगळे नव्हतोच सर. आम्ही सगळे नवी मुंबईला होतो पार्टीमध्ये. कसली पार्टी? सर, एका फ्रेंडच्या रिसेप्शनची पार्टी होती. जर तुम्ही सगळे तिथे गेला होता तर मनाली ती का घरी होती? सर, मनालीही आमच्या बरोबरच होती. घरी फक्त सारिका आणि कृती होत्या. कारण सर, सारिकाची तब्येत बरी नव्हती. पण सर, मध्येच पार्टीतून मनाली अचानक गायब कशी झाली आम्हाला सुद्धा काहीच कल्पना नाही सर. सर, हा पूर्वी. सर हे बघा, यांच्या नखात आणि यांच्या बॉडीवर बरेच केसांचे तुकडे सापडले. हे काचेचे तुकडे बघा सर, खूप मोठे आहेत. असं वाटतंय की कोणाच्या तरी चष्म्याचे आहेत. चष्म्याचेच वाटतायत. सांभाळून ठेव. हे फरफटत नेण्याच्या खुणांसोबत रक्ताचे थेंब. इथे एवढं रक्त, म्हणजे इथे येऊन उभा राहिला आणि बाईकच्या खुणा. कोणीतरी जखमी अवस्थेत इथे आलं आणि बाईकवर बसून इथून निघून गेलं. मला एक सांगा, तुमच्यापैकी बाईक कोणाजवळ आहे? बाईक? सर, बाईक तर कोणाजवळच नाहीये. आम्हा सगळ्यांकडे स्वतःच्या पर्सनल कार्स आहेत. या घरात टोटल 5 कार्स आहेत.
पण अभिजित, हे का विचारतोयस? कारण कोणीतरी खूपच जखमी अवस्थेत बाईकवर बसून इथून निघून गेलाय आणि मला पूर्ण विश्वास आहे की खूनी तोच आहे. आय थिंक याचं उत्तर सारिकाच देऊ शकेल, पण तिला ठीक तरी होऊ दे. बाय द वे, तुमच्यापैकी कुणाला कुठे एखादी जखम तर नाही झाली ना? जखम आम्हाला? सर, तुमच्या म्हणण्याचा अर्थ काय आहे? आम्हाला जखम का होईल? तुम्ही आमच्यावर संशय घेताय? जोपर्यंत केस सॉल्व्ह होत नाही आम्ही सगळ्यांवर संशय घेतो, आणि जर तुम्ही आमच्यासोबत कॉपरेट नाही केलं तर आमचा संशय अजून वाढेल. हा, म्हणून प्लीज कॉपरेट. सारिका, सारिका, तू बरी आहेस ना? अभिजित, सारिका, दया सर. तू बरी आहेस ना? सर, मनाली वहिनी आणि कृती सर. कृती बरी आहे, पण मनाली, तिचा मृत्यू झाला. सांभाळून कृती. कृती, कृती, तू ठीक तर आहेस ना? आय एम सो ग्लॅड युअर ओके. थँक गॉड तू ठीक आहेस. सारिका, काल एक्झॅक्टली काय झालं होतं हे तू आम्हाला सांगू शकशील? हॅलो, वहिनी. सारिका, 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 कुठे आहेस तू? वहिनी, सारिका, सारिका. वहिनी. वहिनी, कृती. कृती, कृती, कृती. म्हणजे तू यांचा दरवाजा वाजवलास तर कृती, तुम्ही काय बघितलं? तुमच्यावर हल्ला कसा झाला? सारिकाच्या जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला. मी लगेच खोलीच्या बाहेर गेले. सारिका, हे सगळं कसं झालं? कृती, कृती, सारिका तू ठीक आहेस? कृती, मी रूम मध्ये आहे. कृती, रूम मध्ये. ओके 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 सारिका, यू डोंट वरी, आय एम कमिंग. कृती, सांभाळून. तो कोणी अजून घरातच आहे. कोणी? सारिका, तू त्याला पाहिलंस का ज्याने कृतीवर हल्ला केला होता? हो सर, मी बघितलं होतं. सारिका, सारिका. कृती, कृती. सारिका, त्यावेळी तू तिथे जे काही पाहिलंस ते तू एका पेपरवर ड्रॉ करू शकतेस का? हो सर. जेव्हा मी त्याला मनाली वहिनीच्या मागे बघितलं सर, तेव्हा घरात खूप अंधार होता. मला त्याच्या चेहऱ्याची फक्त एक झलक दिसली. जेव्हा मी त्याला पुन्हा बघितलं तेव्हा मला फक्त एक हात दिसला.
कृती माझ्या दिशेने येत होती आणि तिच्या मागून एक हात आला. त्या हाताने तिच्यावर हल्ला केला. त्याने रेनकोट घातला होता आणि ग्लव्ज आणि एक मोठं चककणारं घड्याळ. हे अगदी हुबेहूब तसंच आहे जसं मला दिसलं. आय होप ह्या पूर्ण चित्रातून तुमची काही ना काहीतरी मदत होईल. तू काळजी करू नकोस, ह्या पूर्ण चित्र आम्ही पूर्ण करू. फ्रेडी, मनोहरकडे हे स्केच घेऊन जा आणि त्याला सांग की हे स्केच पूर्ण कर. सारिका, थँक्यू सो मच. तुम्ही जाऊ शकता, थकला असाल. चल सारिका. या माणसाला तर आधी कुठेच बघितलं नाही सर. असू शकतं की आज फक्त याच कामासाठी हायर केलं असावं. आणि ऐन वेळी येऊन मनालीने याचा प्लॅन बिघडवला. नीट लक्ष देऊन बघा हे स्केच. हे त्या माणसाचं स्केच आहे ज्याने मनालीचा खून केलाय. तुम्ही याला आधी कुठे पाहिलंय का? मला हे कळत नाहीये की आमच्यावर संशय का घेतला जातोय. एक्झॅक्टली. आम्ही सारिकाच्या जवळचे आहोत आणि आज जर आम्ही इथे आमचा बिझनेस वगैरे सोडून आलोय ते फक्त सारिकासाठी. आणि तुम्हाला वाटतं की आम्हाला तिला मारायचंय? सर, जिचा जीव गेला ती माझी बायको होती सर, आणि सारिका माझ्या बहिणीसारखी आहे. सर, मी खूप लहान होतो जेव्हा माझ्या आई बाबा वारले. सारिकाच्याच आई बाबांनी माझं पालन पोषण केलंय सर. मी आज जो कोणी आहे तो फक्त त्या दोघांमुळेच आहे. आणि सर, मी सारिकावर माझ्या जीवापेक्षा जास्त प्रेम करतो. एक्झॅक्टली. एकतर आम्ही तिच्यासाठी नर्सही ठेवली आणि तुम्ही सगळे आमच्यावरच संशय घेताय. हो, संशय घेतोय तुम्हा सगळ्यांवर. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय किती आपुलकी आहे तुम्हाला तिच्याबद्दल. तुम्हा सगळ्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे की त्या बिचारीला जर काही झालं की तिच्या करोडोची संपत्ती तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहे. सारिकाला सोडून तुम्ही सगळे एका पार्टीला निघून जाता. तिथे मनाली कुणाचं तरी बोलणं ऐकते की कुणी खुनी सारिकाला मारायला जातोय. ती कोणालाच काही सांगत नाही आणि स्वतः सारिकाला सावध करते आणि तिथे जाते जिथे खुनी मनालीला मारायला येणार आहे. आणि जर तिने पार्टीतच ही गोष्ट ऐकली तर तुमच्यापैकी सुद्धा कुणीही असू शकतं. नाही, ठीक आहे, तुम्ही सगळे जाऊ शकता, पण एक गोष्ट नीट लक्षात ठेवा. आमचं बारीक लक्ष आहे तुमच्यावर. अभिजित, दया, या सारिकाने सांगितलं की मनालीने तिला फोन केला होता की ती पोलिसांना घेऊन तिच्या घरी पोहोचते. एक्झॅक्टली सर. पण तिने ना आपल्याला कॉन्टॅक्ट केला ना पोलिसांना बोलवलं. कुणीतरी तिचा पाठलाग करत असावं म्हणून ती घाबरलेली असावी. एक काम करूया पंकज, पूर्वी त्या पार्टीत जेवढी माणसं आली होती त्या सगळ्यांची नावं आणि मोबाईल नंबर काढा आणि शोधून काढा की त्या रात्री मनालीच्या घराच्या आजूबाजूला त्यांच्यापैकी कोणाचा फोन ऍक्टिव्ह होता. सर, त्या रात्री तिथे 250 माणसं होती. पण सर, एक नंबर आहे ईशान. त्या रात्री तो पार्टीत होता आणि तिथून सारिकाच्या घराच्या दिशेने निघाला जेव्हा मनाली पार्टी सोडून गेली होती. आणि फोन तिथेच बंद झाला सारिकाच्या घरी. सर, अजून एक खूप विचित्र गोष्ट आहे. मनालीचा फोन त्या रात्री सारिका विलामध्ये गेलाच नाही. उलट तिथून सरळ बँड्राला गेला, कुहाद ग्राउंड्स, आणि तेव्हापासून स्विच ऑफ आहे. मनालीचा सेलफोन तर तिच्याजवळच होता, क्राईम सीनवर. स्विच ऑफ. कदाचित असं तर नाही ना की जो फोन आपल्याला सापडला तो ईशानचा असावा, चुकून पडला असावा तिथे. म्हणजे ईशान त्या रात्री सारिका विलामध्ये गेला होता. बोलवा या ईशानला ब्युरोमध्ये. सर, पण मी नक्की काय केलंय? मला इथे का बोलवलंय? ईशान, जरा तुमचा चष्मा काढाल का? चष्मा? सर, हा तर विदाऊट नंबरचा चष्मा आहे. हा मी रेग्युलर नाही वापरत. डॉक्टर साळुंकेकडे घेऊन जायला. सर, मला सांगा तरी मी काय केलंय ते. आम्ही तुम्हाला इथे मनालीच्या मर्डर संदर्भात बोलवलेलं आहे. क्राईम सीनवर आम्हाला चष्म्याची तुटलेली काच सापडली आहे.
तुमच्या चष्म्याला त्या काचेसोबत मॅच करून बघायचं. पण सर, मी तर त्या जागेवर गेलोच नव्हतो. सर, तू तिथे गेला नव्हतास, मग तुझा फोन सारिका विलामध्ये काय करत होता? आणि मनालीचा फोन तुझ्या घरात बँड्राला तिथे कसा काय आला? ते सर, पार्टीत आमचे फोन एक्सचेंज झाले होते, कारण आमचे फोन एकसारखे आहेत. काय झालं मनालीजी? तुम्ही जरा टेन्शन मध्ये दिसताय. टेन्शन मध्ये? आणि मी नाही, ते ऍक्च्युली मी जयंत आणि आकाश दादांना शोधत होते. तुम्ही त्यांना पाहिलं का कुठे? हो, ते दोघे आतच असतील. बरं, ते काय झालं ना, हे सगळे डिस्को लाईट आणि आवाजामध्ये मला काही समजलं नाही. प्लीज शोधायला मदत कराल मला? मी आज जाऊन त्यांना तुमच्याकडे पाठवतो. मनाली? ईशान, तू म्हणाला होतास मनाली आम्हाला शोधतीये. कुठे मनाली? अरे आत्ताच तर इथे होती मनाली. माहित नाही कुठे गेली ती. तिथे बघूया. चल. सर, माझा फोन स्विच ऑफ होता, म्हणून मी मनालीला सांगू नाही शकलो. आणि म्हणूनच मनाली पोलिसांना फोन नाही करू शकली. सर, माझ्यावर विश्वास ठेवा, मी खून नाही केलाय. खुनी नाही, खुन्याचा साथीदार तर असू शकतोस ना, जो त्यावेळी तिथे पार्टीत हजर होता. तू पार्टीत मनालीचं सगळं बोलणं ऐकलंस आणि जशी मनाली सारिकाच्या घरी गेली, तू मनालीचा पाठलाग केलास. काहीतरी करून तू मनालीचा फोन बँड्राला तुझ्या घरी पाठवला आणि तिथे सापडलेले चष्म्याच्या काचेचे तुकडे, आम्हाला संशय की ते तुझ्या चष्म्याचे. तो रिपोर्ट तर आम्हाला मिळेलच आमच्या फॉरेन्सिक लॅब मधून. ईशान, फक्त ईशानकडे कुठलं कारण नाहीये, बाकी सगळ्या लोकांकडे काही ना काही कारण आहे सारिकाला मारण्याचं. दिया आणि अभय या दोघांना तर पैशाची खूप गरज होती, तर शक्यता आहे की या दोघांनी केलं असेल. पण अजून एक म्हणजे या सगळ्यांच्या बाबतीत एक शक्यता आहे की ते रिसेप्शनच्या पार्टीत होते. सर, हे सगळे त्या रिसेप्शन पार्टीमध्ये हजर होते, पण कोणीतरी एकाने कुणाला फोनवर सारिका विलाला जायला सांगितलं लेफ्ट बाजूने, जेणेकरून सारिकाला काही कळू नये म्हणून. आधी सारिकाला मारणार, नंतर कृतीला मारून या सगळ्याला चोरीचे रूप देऊन तिथून निघून जाणार. पण हे सगळं मनालीने ऐकलं आणि ती सारिकाला वाचवायला तिथे बंगल्यावर आली, पण तिने स्वतःचा जीव गमावला. पण मरण्याआधी तिने खुन्याला जखमी केलं. खुनी जाता जाता कृतीवर हल्ला करतो, चोरीचा माल आणि सारिकाला तिथे सोडून बाईकवर बसून तिथून निघून जातो. फक्त एकदा या खुन्याबद्दल काहीही माहिती मिळाली, काहीही, तर समजून जा हा मास्टर माइंड आपल्या हातात आलाय. सर, खुन्याच्या बाईकच्या टायरच्या खुणा, आजूबाजूला पडलेले रक्ताचे डाग सगळं चेक केलं सर, पण काहीच समजलं नाही. सर, असं वाटतंय की खुन्याचा कुठलाही पास रेकॉर्ड नाहीये सर. याचा अर्थ असा की हा खुनी काही सराईत गुन्हेगार नाहीये. तर मनालीच्या नखातून आणि कपड्यांवर जे केस सापडले, साळुंखे सर त्याची टेस्ट करतायत. कदाचित काहीतरी समजेल. माझा अंदाज अगदी बरोबर होता. आता फक्त DNA रिपोर्टची वाट बघूया. बोल साळुंखे. बॉस, एक गोष्ट पक्की आहे की ईशान खुनी नाहीये, कारण क्राईम स्पॉट वरून ह्या ज्या चष्म्याच्या लेन्सच्या फुटलेल्या काचा मिळाल्या आहेत, या ईशानच्या चष्म्याशी मॅच करत नाहीयेत. एक तर ईशानच्या चष्म्याची पॉवर 0 आहे, आणि दुसरं म्हणजे ईशानचा जो चष्मा आहे त्याचे लेन्सेस एकदम नॉर्मल आहेत, पण हे लेन्स फोटोक्रॅमॅटिक आहे, म्हणजेच प्रकाशाबरोबर रंग बदलणार आहे. अच्छा, ते जे रक्त सापडलं होतं बाईकच्या टायरच्या मार्क्स जवळ, ते खुन्याचं आहे का? हो, ते रक्त खुन्याचंच आहे, ज्याचं वय 25 ते 30च्या मध्ये आहे. आणि मनालीच्या नखामध्ये जे केस सापडले होते ते तर खुन्याचेच आहेत ना? हो दया. बॉस, झटापटी दरम्यान केस मुळापासून तुटतात, पण हे जे केस आहेत हे तुटलेले नाहीयेत, हे कापले गेले. आणि ते बघा स्क्रीनवर,
जेवढे सुद्धा केस आहेत सगळे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. काही केस सरळ आहेत, काही कर्ली आहेत आणि त्यांचे रंग बघा. प्रत्येक केसाचा रंग वेगवेगळा आहे. एक काळा आहे, एक ब्राऊन आहे, एक डार्क ब्राऊन आहे आणि एखादा गोल्डन सुद्धा आहे. हे केस कुणा एका माणसाचे असूच शकत नाही. वेगवेगळ्या माणसांचे केस. हो दया, या केसांमध्ये आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल सुद्धा सापडले, जसं की कॅरेटाईन, सिस्टाईन आणि बरंच काही. मला नाही वाटत की हे केस कुण्या एकाच माणसाच्या डोक्यावरचे केस असतील. हॅलो. हो गुड, व्हेरी गुड, थँक यू व्हेरी मच. गुड न्यूज, बाय. DNA टेस्टचा रिपोर्ट तो सुद्धा ही गोष्ट कन्फर्म करत आहे की हे जे केस आहेत ते कुणा एका माणसाचे नाहीयेत. ज्या माणसाच्या कपड्यांवर अशा प्रकारचे केस असतात, वेगवेगळ्या माणसांचे कापलेले केस, तो माणूस एखाद्या मोठ्या सलून मध्ये काम करतो. हेअर स्टायलिस्टचं काम. सर, हा तर विमल आहे, आमच्या स्पाचा स्टार हेअर स्टायलिस्ट. सर, इथे जो कोणी येतो ना त्याला याच्या हातूनच हेअरस्टाईल करायची असते. पण सर, हा काही दिवसांपासून ना पैशांसाठी खूप अस्वस्थ होता. याला पत्ते खेळायची खूप वाईट सवय होती. पण सर, हा खून करू शकतो असा मी कधी विचार सुद्धा केला नव्हता. बरं, यावेळी कुठे असेल हा? सर, यावेळी कुठे असेल ते मला नाही माहीत, पण हा 2-3 दिवसांपासून इथे येत नाहीये आणि हा आमचा फोनही उचलत नाही. तुम्ही याचा फोन नंबर आणि ऍड्रेस द्या मला. हो सर, मी घेऊन येते. ओ नो, हा तर गेला. सर्विस घेतलंय मी. इथली जखम आणि हे इथे खांद्यावर सुद्धा नखांच्या खुणा. हा तर तोच आहे ज्याने मनालीचा खून केलाय. बघ, काही सापडतंय का? सर, मी विमलची बाईक चेक केली. त्याच्या हँडलवर सुकलेलं रक्त आणि चिखल लागलेला आहे. आय एम शुअर सर की हा सारिका विलाच्या बॅकयार्ड मधूनच आलेला आहे. सर, हा तुटलेला चष्मा आणि हा रेनकोट सापडलाय. रेनकोटवर रक्ताचे डाग आहेत. हे पाहिलं का? डाव्या हातात घड्याळ. हो, तर मग सर, जर विमल डाव्या हातात घड्याळ घालत होता तर सारिकाने उजव्या हातात घड्याळ कसं बघितलं? त्या रात्री पार्टीमध्ये मनालीने कुणाला तरी सारिकाचा खून करण्याचा प्लॅन बनवताना ऐकलं. मग मनालीने ईशान जवळ मदत मागितली. त्याला सांगितलं की जयंत आणि आकाशला तिथे पाठव. याचा अर्थ असा की आकाश आणि जयंत दोघंही निर्दोष आहेत. आता उरले हे तिघे, रजनी, अभय आणि दिया. तो मास्टर माइंड या खुनाचा. या तिघांपैकीच कोणीतरी एक आहे. पण सर, त्या कॉलवर दुसऱ्या बाजूला कोण होता? सर, विमल असू शकतो. नाही सर, मी विमलचे फोन रेकॉर्ड्स चेक केलेत. त्या रात्री यांच्यापैकी कोणीही विमलला फोन केला नव्हता. तर मग कोण असू शकतं दुसऱ्या बाजूला? लँडलाईन? सारिकाच्या घरचा लँडलाईन सर? हो, असू शकतं. फ्रेडी, पंकज, जरा शोधून काढा 11 वाजायच्या सुमारास सारिकाच्या लँडलाईनवर कोणी फोन केला होता का? आणि सर, सारिकाच्या सांगण्यानुसार खुन्याने उजव्या हातात घड्याळ घातलं होतं, पण सर विमलच्या डाव्या हातात घड्याळ होतं. आणि त्याने सांगितलं होतं की खुन्याने जो रेनकोट घातला होता तो ब्लू कलरचा होता, पण जो रेनकोट आम्हाला विमलच्या घरी सापडला तो काळा होता. असं होऊ शकतं की सारिकाची चूक झाली असावी, तिने नीट बघितलं नसावं.
सर त्या रात्री 11 वाजता सारिका विलामध्ये कोणाचा तरी फोन आला होता. कोणी फोन केला होता? हे खरं आहे का की या सगळ्या मागे माझ्या जवळच्या माणसाचा हात आहे? जरा वाट बघा, सगळं काही समजेल. सर तुम्ही पुन्हा झडती का घेताय? एकदा झडती घेतली ना तुम्ही. त्या दिवशी क्लू जमवले होते आणि आज केस क्लोज करायला आलो आहोत. थोडा धीर धरा, आता सगळं प्रकरण समोर येईल. सापडले. पण हा तर तोच रेनकोट आहे जो त्या दिवशी पुण्याने घातला होता. हा इथे कसा आला? सांगतो. तू सांगितलंस की मनाली धावत तुला वाचवण्यासाठी इथे आली होती, कारण तिने तिथे कोणाला तरी तुझ्या खुनाचा प्लॅन करताना ऐकलं होतं. पण तो खुनी नव्हता. ती व्यक्ती होती जिने हा सगळा प्लॅन बनवला होता. आणि तो ज्याच्याशी बोलला खुनी तो सुद्धा नव्हता, दुसराच कुणी होता, जो त्यावेळी तुझ्यासोबत इथे या घरात होता. घरात? त्यावेळी माझ्यासोबत कृती होती. करेक्ट? हे सगळं प्लॅन्ड होतं. कोणी बाईकवर येऊन घरात शिरतो, पण गडबड तेव्हा झाली जेव्हा त्याने मनालीला मारलं. सारिका समजून. मनालीचा तर मृत्यू झाला, पण मरण्याआधी तिने खुन्याला एवढं जखमी केलं की खुनी इथे सारिकाला मारण्यासाठी थांबलाच नाही, पळून गेला. सर एक मिनिट, जर खुनी पळून गेला तर मग कृतीवर हल्ला कोणी केला? कारण सारिकाने स्वतःच्या डोळ्यांनी कृतीवर हल्ला होताना बघितलं होतं. हो, मी बघितलं होतं. तो हात आला आणि त्याने कृतीवर हल्ला केला. हल्ला तर झालाय, पण केला कुणी? तुम्ही सगळे माझ्याकडे असे का बघताय? याचं उत्तर तर तूच देऊ शकतेस कृती. सारिका रात्री 10:30 वाजता झोपली होती आणि मनालीने कोणाला तरी फोनवर बोलताना ऐकलं रात्री 11:10 आणि तो फोन इथे या घरातल्या लँडलाईनवर आला होता. कोणी रिसीव्ह केला होता तो कॉल? जरी आम्ही हे मान्य केलं की विमलने तुझ्यावर हल्ला केला, तर मग त्याने तुला जिवंत का सोडलं? त्याने मनालीला एवढ्या निर्दयीपणे मारलं आणि तुला बस एक छोटीशी जखम का? त्याने सारिकाला का नाही मारलं आणि ते लुटलेले पैसे सोडून पळून का गेला? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, सारिकाने खुन्याला हे ब्लू कलरचं जॅकेट घातलेलं कसं पाहिलं? ते घड्याळ कसं पाहिलं जे विमल डाव्या हातात घालायचा, उजव्या हातात नाही? विमलच्या रेनकोटचा कलर ब्लॅक होता. ब्लॅक! बरोबर ओळखलत तुम्ही. तो हल्ला मी स्वतः केला होता. सारिका, सारिका कुठेस तू? मनाली इथे यावेळी? सारिका! कृती, डोंट वरी. कृती, कारण माझी इच्छा नव्हती की कुणी माझ्यावर संशय घ्यावा. आता तू एवढं सगळं सांगितलंच आहेस तर त्या मास्टर माइंडचं नाव सुद्धा सांगून टाक. हा, जर तुझी इच्छा असेल तर त्याचं नाव मी सांगू का? ज्याने मनालीचा जीव घेतला आणि सारिकाचा जीव घेऊ बघत होता. काय रजनी, तुम्हाला माहिती आहे का आम्ही कोणाबद्दल बोलतो? रजनी, तू? हॅलो. किलर शार्प 11:30 वाजता पोहोचेल. सारिकाचा काटा कोणत्याही परिस्थितीत काढला गेला पाहिजे.
ते माझे उरलेले पैसे. तुला तुझे पैसे मिळतील. ओके. रजनी, तुझ्यामुळे मी माझी बायको गमावलीये. मला पैशांची गरज होती. सारिकाची बेबी सिटिंग करता करता मी थकले होते. आणि हे सगळं तुझ्यामुळे झालं होतं आकाश. तुझ्यामुळे आम्ही सगळे सारिकाची आया बनलो होतो. मला माझं आयुष्य जगायचं होतं आधीसारखं. म्हणून मी प्लॅन केला आणि कृतीला तिथून घरी घेऊन आले. पार्टी जाणं सुद्धा आधीपासून ठरलं होतं, जेणेकरून मला वेळ मिळेल प्लॅनिंगसाठी. सगळं काही ठीक चाललं होतं. फक्त विमलच्या बाबतीत थोडीशी चूक झाली. नाहीतर एवढं सगळं झाल्यानंतर तुम्हाला थोडा सुद्धा पश्चाताप नाही झाला. उलट तुमच्या धूर्तपणाचा अहंकार आहे तुम्हाला. खूप वेळ मिळेल तुम्हाला तुमच्या प्लॅन मधल्या चुका शोधण्याचा. कारण आता उरलेलं आयुष्य तुम्हाला तुरुंगातच खाडी फोडत घालवावं लागेल.